नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगा हेल्पलाईनमध्ये स्वागत करतो. आजकाल आपण आता सगळेच जण टूथब्रश वापरतो आणि टूथपेस्ट वापरतो. कुणालाही पूर्वीच्या काळी जे दंतमंजन वापरलं जायचं त्याचं महत्त्व आता जर विचारलं तर सांगता येणार नाही. त्याचं महत्त्व आता कमी झालं आहे, कारण की ते आता आपल्या चलनात नाहीच आहे. आता नवनवीन ॲडव्हर्टाइजमेंट येतात, नवनवीन टूथपेस्ट येतात आणि त्यांचे फ्लेवर्स खूप छान असतात आणि त्यामुळे आजकाल सगळेजण टूथपेस्ट वापरणंच पसंत करतात आणि जो ब्रश असतो तो सुद्धा सॉफ्ट जितका घेता येईल तेवढा ते वापरतात. अर्थात दातांसाठी कुठलीही इजा होणारी गोष्ट नक्कीच वापरायची नाही आपल्याला, परंतु दंतमंजन जर पूर्वीसारखंच आपण वापरलं तर काय फायदे होतात हे आपण आता पाहूयात. दंतमंजन म्हणजे काय आहे तर तोंडातील जी लाळ ग्रंथी असते त्याद्वारे सतत एक लाळ पाझरत असते. आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा सुद्धा ती लाळ आपल्या जेवणात मिसळत असते. तर लाळ ग्रंथींचं हे जे स्वास्थ्य आहे हे संतुलित असेल तर त्यातून स्रवणारा जो लाळेचं योग्य प्रमाण असतं ते पाझरत असतं आणि लाळ ही नैसर्गिक क्षारीय स्वरूपाची असते. म्हणजेच दंतमंजनामुळे लाळ ग्रंथींचे जे स्वास्थ्य आहे हे खूप छान राहते आणि त्यातून निर्माण होणारी जी लाळ असते त्याच्यातनं जो रस पाझळतो तो रस खूप चांगला असतो आपल्या पचनासाठी आणि त्यामुळे आपलं आरोग्य जे आहे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती जी असते आरोग्याची ती खूप छान पद्धतीने वाढते. त्यामुळे लाळ ही आपल्या शरीरामध्ये निर्माण होणं अतिशय गरजेची आहे. आता हिरड्यांना मजबूत जर मसाज केला तर नक्कीच हिरड्या मजबूत होतात, परंतु कोणत्या प्रकारची इजाही होत नाही आणि हिरड्याचे जे आजार असतील ते दंतमंजनामुळे बरे होण्यास खूप मदत पण होते. दातांवरील सुरक्षा कवच सुरक्षित राहून जर दातांची स्वच्छता राखली जात असेल तर काय हरकत आहे. म्हणून आपण पूर्वीच्या काळी जे दंतमंजन वापरत होते ते दंतमंजन आता वापरण्याची जर पद्धत सुरू केली तर नक्कीच त्याचा खूप फायदा होईल. पण मग आता हे दंतमंजन म्हणजे नेमकं काय असतं, कसं असतं, कशापासून बनवतात हे आपण बघूयात. दंतमंजन म्हणजे अगदी किंचित तुरट, किंचित तिखट, किंचित कडू चवीचं असं असतं आणि त्यामध्ये वनस्पतींचा समावेश असतो. जसं की कडुनिंब आहे, लवंग आहे, त्रिफळा चूर्ण आहे, भीमसेनी कापूर आहे, सैंधव आहे, तुरटी आहे, हळद आहे. या सगळ्या ज्या गुणकारी वस्तू आहेत याच्यामध्ये असतात. तर पूर्वीच्या काळी बघा तुम्ही दातून हे वापरलं जायचं. एका पिक्चरमध्ये तिनामुनीम दातून दातून असं ओरडत ओरडत जात असते, त्यामध्ये देवानंद सुद्धा होता. त्या पिक्चरचं नाव वगैरे मला काही आठवणार नाही, पण दातून हा जो प्रकार आहे हा फार पूर्वीपासून आहे. सो दातून हे जे आहे या दातूंच्या म्हणजे ही वनस्पती आहे आणि या वनस्पतींच्या ज्या काड्या असतो त्या काड्यांचा ब्रश केला जातो. म्हणजे आता आपण जे सॉफ्ट ब्रश खूप सारे पैसे देऊन बाजारातून विकत घेतो त्याऐवजी जर ह्या दातूंच्या काड्यांचा जर ब्रश केला तर त्या ब्रशमुळे आपल्या हिरड्यांना इजा होत नाही, आपल्या दातांना इजा होत नाही, अगदी व्यवस्थित त्यांचं आरोग्य राहतं आणि छान प्रकारे दातही घासले जातात. तर आता हा जर आपल्याला ब्रश घरच्या घरी बनवायचा असेल तर तो कसा बनवतात तर बबूल, कडुनिंब, आंबा, वड, खदीर, खैर अशा या सगळ्या ज्या वनस्पती म्हणजे झाड आपण म्हणू त्यांचे जे काड्या असतात त्या काड्यांना आपण सोलून सुरीनी म्हणा किंवा कशानेही त्यांचं दातून आपण बनवू शकतो, ब्रश बनवू शकतो आणि त्याच्याने आपण दात घासू शकतो. तर दंतमंजन हे गोड, खारट, आंबट आणि खारट आणि आंबट चवीचे नसावे. मुख्य करून बाजारात जे दंतमंजन मिळतं ते अगदी सहज उपलब्ध असतं. जसं विको दंतमंजन आहे, सनातनचे दंतमंजन आहे, माकडचाप आहे, विको वज्रदंती आपण कितीदा त्याची ॲडव्हर्टाइजमेंट टी व्हीवर पाहिलेली आहे. तर अनेक असे पर्याय आपल्याला आपल्या देशात मिळतात आणि त्यापासून आपण स्वतःच्या दातांचं आरोग्य छान राखूही शकतो. पूर्वी काय होतं की भारतामध्ये देशी गायी होत्या, घरोघरी असायच्या पूर्वी. आता सुद्धा काही आहेत, परंतु जे म्हणजे दूध दुभत्याचे व्यवसाय करतात अशांच्याच घरी फक्त तुम्हाला देशी गाई पाहायला मिळतील. बाकी तुम्हाला देशी गाई पाहायला मिळणं खूप आता दुर्लभ झालेलं आहे.
तर या सांगायचा हेतू हा आहे की गाईचं जे शेण असतं तर त्या शेणाच्या गौऱ्या थापायची पूर्वी खूप पद्धत होती. मी माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे की अशा शेण आणायचे आणि सगळेजण असे भिंतीवर ती गौऱ्या थापायचे आणि त्या ज्या भिंतीवर गौऱ्या थापल्या जायच्या त्या गौऱ्यांना जाळायचं. म्हणजे ती जी राख असते त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव घालायचं आणि सैंधव मिसळून त्याच्याने दात घासायचे. हे इतकं उत्तम आहे दातांच्या आरोग्यासाठी, खूपच छान आहे. अनेक गोशाळांमध्ये गाईच्या शेणापासून राखेपासून दंतमंजन तयार करतात. आपण जे बाजारात विकत घेतो ना ते दंतमंजन हे गाईच्या ह्या गोवऱ्यांपासूनच बनवलेलं असतो. तसंच आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये सुद्धा त्या भागातील तेल घेऊन त्यामध्ये थोडंसं दंतमंजन तयार करायचं. म्हणजे सैंधव आणि हळद मिसळून हिरड्याला त्याच्याने मसाज करायचं. म्हणजे जे तेल असेल त्याच्यामध्ये सैंधव आणि हळद मिसळून हिरड्यांना मसाज करायचा. त्याच्यामुळे हिरड्या खूपच मजबूत राहतात. त्याचप्रमाणे आता दंतमंजन कसे करावे, म्हणजे आपण जेव्हा दात घासतो दंतमंजनाने तर तेव्हा ते दात कसे घासायचे. तर ते दात आपली जी ही तर्जनी आहे म्हणजे हा अंगठा आहे आणि ह्याच्या शेजारचं बोट म्हणजे ही तर्जनी. तर ह्या तर्जनीने अंगठ्याचे बाजूचे जे बोट आहे ही तर्जनी सोडायची आणि बाकीच्या कुठल्याही बोटाने तुम्ही दात घासू शकता. कारण की या तर्जनीमुळे दात आणि हिरड्यांवरती जास्त जोर पडतो आणि जास्त जोर पडला की इजा होते दातांवरती हिरड्यांवरती आणि त्यामुळे तिथे जखमसुद्धा होऊ शकते. तर त्यामुळे अशा रीतीने लहान मुलांनासुद्धा तुम्ही आत्तापासूनच शिकवलं की दंतमंजन कसं करायचं, दंतमंजन पावडराची सवय त्यांना तुम्ही लावा आणि अगदी सोपी गोष्ट आहे ही. आणि आत्तापासून जर त्यांना तुम्ही सवय लावली तर त्यांचे दात पुढे जाऊन मजबूत होतील. तर दंतमंजन पावडर ही मुलांनी गिळली तरीसुद्धा त्याच्याने काही अपाय होत नाही, कारण त्याच्यामध्ये सगळे आरोग्ययुक्त असेच पदार्थ आहेत. औषधी वनस्पतीच पोटात जातील. तोंडातील जी लाळ ग्रंथी आहे, दात आहे, हिरड्यांचे जे स्वास्थ्य आहे हे जर सुरक्षित ठेवायला तुम्हाला हवं असेल तर दंतमंजना इतका सुंदर पर्याय दुसरा कोणताही नाही. तेव्हा नक्कीच मी हे सांगेन की तुम्ही आजकाल जरी नवीन म्हणजे आता म्हणतातच आहेत सगळे जुनं ते सोनं, किती जरी नवीन गोष्टी आता आपल्याकडे आलेल्या असतील, प्रगत असतील तरीसुद्धा तुम्ही बघा जुन्या गोष्टींना आपल्याकडे उजाळा आता परत परत मिळतोय. इतकंच काय, ह्या जुन्या गोष्टी आपल्या भारत देशात वापरत नसतील एक वेळ तर फॉरेन कंट्रीजमधली लोकं येऊन आता ते शिकतायत आणि ते वापरतात आणि ते त्याचा उपयोग करत आहेत, त्याचा फायदा करून घेत आहेत. मग आपण भारतातल्या लोकांनी का नाही वापरायचं. तर दंतमंजन हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. आजकाल आता मध्ये मी एक गोष्ट वाचली होती बघा छोटीशी फेसबुकवरती की एका मुलाने आईला विचारलं, म्हणजे त्यांना निबंध लिहायला सांगितलं शाळेमध्ये की आईचं पदर ह्याच्यावर निबंध लिहा. तर त्या मुलाने पटकन उत्तर दिलं की आता जीन्सवरती पदर कसा येणार, पदर कुठून आणणार. आता इतकी फॅशन निघाली, जीन्स घालतात, काय बाकीचे कपडे घालतात, तोकडेही कपडे घालतात. मग आयांचे मुलांवरती संस्कार काय होतात हा विषय अजून वेगळाच आहे. त्या विषयावर मी परत कधीतरी नक्कीच बोलेन. पण म्हणून म्हणलं की जितकं साडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असता तितक्या इतर कपड्यांमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असलं तरी ती जी एक आई ही प्रतिमा असते मुलांच्या समोर ती वेगळीच असते. तसंच जुनं ते सोनं म्हणजेच दंतमंजन हे जुनं तेच सोनं आहे. त्याचा तुम्ही नक्की वापर करा, उपयोग करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. एक लाईक जरूर करा, सगळ्यांना ही माहिती शेअर करा. तसेच तुम्ही जर नवीन असाल ह्या चॅनलवर तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ असेच प्राप्त होतील. धन्यवाद.